नमस्कार, माझ्या ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे. चला मग आज आहे अक्षय तृतीया. मी दिवसभर काय काय करते चला आपण बघूया. चला. मी सर्वात पहिलं देवाची पूजा करायला घेतली. चला मी आता चाय घेते. चला या चहा प्यायला. चला मग मी आता थोडा वेळ डाळ भिजत घातलेली पुरण टाकून घेते. आमच्या ताई पण येणार आहेत आज. पटपट पटपट जेवण आवरून घेते. तुम्ही कंटिन्यू बघत राहा. आमच्या आई पण नाहीत आज, रानात गेल्यात त्या. सकाळीच येतील थोड्या वेळानंतर. बघा ना, सकाळी सकाळी बाहेर पण किती छान वाटतं. हे सकाळी सकाळी बॅट बॉल खेळायला लागलेत. आई इथे गेल्यात रानात. जा आता घेऊन ये. हा बघा, आंघोळीचा राहिलाय अजून. त्याला केव्हाची बोलते आंघोळ कर, पळाला आता. चला मी तोपर्यंत लसूण साफ करून घेते. हे जेवण 12 वाजूस्तर तयार झालं पाहिजे. आमच्या आई आले की काय नाही, मग पटपट आवरून जाईल. ते रानात थोडी ज्वारी राहिली ना, तर त्या मोडायला गेल्यात. येतीलच आता थोड्या वेळाने. आज बुधवार, आज बाजार होता. यांनी बाजारातून आंबे, साखर संपली होती, ही कांद्याची पात. गावाकडे सकाळीच बाजार असतो. काही जास्तीचं नाही आणलं. फ्रीज पण नाही आहे इथे ठेवायला, खराब होऊन जातं. या मग आज आंब्याचा रस बनणार आहे, तुम्ही पण खायला. पुरणपोळी, आंब्याचा रस. चला चाय करून पिते, यांना पण देते थोडा आणि मी पण. या चहा प्यायला. याची आंघोळ झाली आता. त्याला पण आवडते थोडं. हा धुतो, कपडे धुत. चल चहा घ्या ना तुम्ही. चला घ्या चहा.
इथे मी बटाटे तयार करते. व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा. माझा छोटा मुलगा त्याच्या पप्पांना खूप त्रास देतो. चला मी पुरण भरून घेते. चला माझा बऱ्यापैकी स्वयंपाक आवरला आता. आमच्या आई पण आल्यात. थोड्या वेळात दिसतीलच तुम्हाला. व्हिडिओ कंटिन्यू ठेवा. आमच्या आई एकीकडे पुरण तयार करत होत्या आणि मी एकीकडे पीठ मळायला घेतलेलं. आवडला चला स्वयंपाक. चला आता मी पटपट पोळ्या पण आवरून घेते. आमच्या ताई पण आता जवळ आल्या. व्हिडिओ कंटिन्यू ठेवा. अजून पूजा वगैरे बरंच काही बाकी आहे. चला मग. ह्या आमच्या ताई आल्या होत्या. एकीकडे रस बनवायला घेतलेला. ह्या आमची आई पूजा करतायत. अक्काला लाव पहिला. ते ह्याच्यावर टाकायचं का निवदावर? नाही ना कुकू. रुद्रो चला आता आम्ही जातो. तिथं बाबाची समाधी आहे. त्यांना निवद ठेवून येतो. या चल या. चप्पल नाही घातली रे. ऊन आहे किती. कुकू गावाकडे खूप ऊन आहे. कुलरनी घरात गार वाटत होतं ना. कुलरनी घरात गार वाटत होतं. इथे बाबाची समाधी आहे. नाही आम्ही सर्वांनी हळद कुंकू लावले आणि पाया पडलोत.
चला आता आम्ही जेवून घेतो. झाले आमचे जेवण. तर भांडे घासून घेते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. बाय.